लोकसभा निवडणुका घोषित झालेल्या असतानाच नंदुरबार जिल्ह्यात पक्षांतराच्या राजकारणाला सुरुवात झाली असून अनेक नेते विकासात्मक कामे होत नसल्याचा आरोप करत विद्यमान सरकारच्या पक्षात सामील होण्याची लगबग सुरू आहे। धडगाव तालुक्यात काँग्रेसचे प्रभावी व्यक्तिमत्व असलेले माजी समाज कल्याण सभापती रतन पाडवी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटात शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश करत धडगावात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला। यह पक्ष भी ही सेपरेट राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष अजित पवार गट यू में कहानी भी कारण तुम चार सत्ता में सेता है सत्ता में आपण या समाज धड़गाव अक्कलकोट खास बाब नंदुरबार जिल्हा में यह धड़गाव अक्कलकोट एकदम मागासलेलं आणि यारी थोडंसं आम्ही तुला समोर देखाई मैदान ग्राउंड लेवल हा घेतला थोडीशी खूप मोठी समस्या होती आणि समस्या भी काय की रोजगार बेरोजगार स्थलांतरित यो प्रश्न आम्हाला डुलार समोर देखाई तामू आयता माटी जिल्हा परिषद पर्यंत आम्ही खूप मोठी योजना काही नाही एन जेमतेम आम्ही 2-4 लाख रुपया निधी वर्षा काठी जुटली 2-4 लाख आम्ही किन्ना काही ना करू शकता। त्या पाठोपाठ माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वडवी यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत काँग्रेसला आणखी दुसरा धक्का दिला। दोन महत्त्वाचे नेते पक्षांतर केल्याने नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस पक्ष खिळखिळा झाला आहे। केंद्र राज्य सरकारचे काम आहे खास करून मी नंदुरबार जिल्ह्याचा आहे। नंदुरबार जिल्ह्यासारख्या भागामध्ये विकासाच्या दृष्टीने जे काय कामं आणि धोरणं होत आहेत योजना राबवल्या जात आहेत त्याच्यावर प्रभावित होऊन मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा आणि त्याग केलेला आहे आणि आजपासून भाजपसाठी मी काम करणार आहे। मागच्या इतिहासात मी जाणार नाही। उद्धव ठाकरे शिवसेनेचे विधान परिषद सदस्य आमशा पाडवी यांनीही पक्षांतर करून नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काही सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश घेत उद्धव ठाकरे गटाला धक्का दिला आहे। उद्धव ठाकरे शिवसेनेचे धडगाव तालुक्याचे प्रमुख नेते आणि जिल्हा परिषद शिक्षण सभापती गणेश पराडके शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याचे आमशा पाडवी यांनी माहिती दिली। मी या भागात मी काम करतो आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्या नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला तर अजूनही कोणता जास्त विकास झाला नाही आणि म्हणून एक या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वर विश्वास ठेवून माझ्या बरोबर जे लहानसे लहान कार्यकर्ता होता तर ग्रामपंचायत सदस्य असेल मार्केट कमिटीचे सदस्य असेल किंवा जे जिल्हा उपप्रमुख युवा सेनाचे जेवढे पदाधिकारी आहेत माझे जेवढे सहकारी आहेत त्यांच्या एक वारंवार दादा तुम्ही आमदार झाले आहे पण या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे भी विषय आहे ते आपले पेंडिंग आहे आणि कुठेतरी या भागातला विकास चांगला व्हायला पाहिजे। धडगाव तालुक्यातून आज एक खास करून साहेब दुसरा जिल्हा प्रमुख आहे ते सुद्धा गणेशदादा पराडके ते येणार होते पण त्यांचा काका वारला आणि म्हणून त्यांनी मला सांगितले का आमची टीम पूर्ण दादा धडगावची तुमच्या बरोबर मी पाठवतो आहे हे सूतक झाल्यानंतर मी सुद्धा प्रवेश करून घेणार आहे। अल्प कालावधीत आदिवासी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे आमशा पाडवींची राज्यभरात ही वेगळी ओळख निर्माण केली होती। मात्र या पक्षांतराने उलटसुलट प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। भारतीय जनता पार्टीचे धडगाव तालुका अध्यक्ष आकाश अहिरे आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत भाजपाची एक कडी वेगळी केली आहे। पक्षात झालेल्या या वजाबाकीमुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात राजकीय समीकरण मात्र बदलत असल्याचे चित्र आहे। एन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या घडामोडीचे राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलून टाकणारे असून नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आणखी काही राजकीय फेरबदल घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवल्या जात आहे। जनसामान्यातून मात्र या पक्षांतरणाच्या राजकारणाकडे आपला स्वार्थ साधण्यासाठी पक्षांतर करत असल्याचे तिखट प्रतिक्रिया मिळत आहे। ते एकदम बरोबर आहे ही गॅसची योजना खरोखर खूप चांगली आहे। तुमचं जेव्हा महाराष्ट्र सरकार गॅस वाटत होतं त्यावेळेला मी पण गुजरातचा मुख्यमंत्री होतो आणि जिसको है 5 मिनट का काम है हमारे स्टेज पर होइए तो पूरा को इतना मुतीवले हावता है